नमस्कार, मी निर्गुण शेलकर, फाउंडर आयुष मेडिकल अँड फार्मसी. आपण सगळे आरोग्याची काळजी घेतो, पण किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला माहिती आहे का, किडनी खराब होण्याआधी आपलं शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असतं, पण बहुतेक लोक ते ओळखत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किडनी खराब होण्याचे 5 महत्त्वाचे संकेत, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि किडनी तपासणीसाठी कोणत्या टेस्ट करणे गरजेचे आहे. या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जुळणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर शिवराज आढाव. चला तर मग डॉक्टरकडून जाणून घेऊया किडनीबद्दल महत्त्वाची माहिती. माझा पहिला प्रश्न आहे, किडनी खराब होण्याचा पहिला संकेत कोणता असू शकतो बरं? लघवीत फेस दिसणे हे कधी कधी किडनी डिसीजचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. लघवीत प्रोटीन जाण्यामुळे फेस दिसू शकतो. सर, माझा दुसरा प्रश्न आहे की काही लोकांचे पाय किंवा शरीर सुस्त याचा आपल्या किडनीशी काही संबंध आहे का? हो, असू शकतं. जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरातील अतिरिक्त पाणीही शरीराच्या बाहेर जात नाही व त्यामुळे सूजन येऊ शकते. सर, माझा तिसरा प्रश्न आहे की काही लोकांची लघवी कमी होत जाते. लघवी कमी होणे हा किडनीचा तिसरा संकेत असू शकतो का बरं? हो, जर अचानक लघवीचे प्रमाण कमी झाले तर तो किडनी फेल्युअरचा संकेत असू शकतो. सर, माझा चौथा प्रश्न आहे की काही लोकांना सतत थकवा जाणवतो, हा किडनीचा संकेत असू शकतो का? हो, जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरामध्ये विषारी पदार्थ साठतात, त्यामुळे शरीरामध्ये थकवा जाणवू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की डोळ्याखाली सूज येणे हा किडनीचा संकेत असू शकतो का? हो, काही वेळा तो किडनी प्रॉब्लेमचा संकेत असू शकतो. सर, किडनी तपासणीसाठी कोणत्या टेस्ट करणे खूप गरजेचे आहे बरं? यामध्ये 3 महत्त्वाच्या टेस्ट आहेत: युरिन रुटीन टेस्ट, सिरम क्रिएटिनिन टेस्ट आणि USG. या 3 महत्त्वाच्या टेस्ट केल्यानंतर किडनीची स्थिती समजू शकते. सर, तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील तर वेळेवर टेस्ट करा. हो, वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास मोठा टाळता येतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता आयुष मेडिकल अँड फार्मसी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.